सांगते. माझ्या नाट्याचं नाव आहे स्त्री भ्रूण हत्या. मला सुंदर जग पाहायचंय. मला पोटातच नको मानू ग. काय चुकी आहे ग माझी? काय गुन्हा केला ग मी? तुझी रात्री आणि बाबांची परी आहे ना मी. त्यांचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात. आपले आहेत का तसे ऋणानुबंध? आपण एकमेकांना भेटलोही आणि दुरावलोही. अगं कालच आणि बाबांचं म्हणणं एकाच ऐकलं ग. तुला नको आहे नाही. विशेषतः आजच्या समाजात माझा जन्म व्हायची इच्छा नाही. बाबा बघू द्या मला हे सुंदर जग. घालू द्या आकाशाला गवसणी. बाबा तुम्हाला आवडते ना नेक माझी लाडकी पाहायला? मग सांगा ना काल का घेऊन गेला आईला दवाखान्यात? किती मोठमोठ्या मशीन्स होत्या तिकडे. मी खूप घाबरले. माझ्या काळजात तर धस झालं. आई तुझ्या काळजात नाही का बसलं तर? तुझ्या काळजाचा तुकडाच ना ग मी. मग तोच थोडा तरी कशी होऊ शकतेस तू आई? आई मला जन्म तरी देऊन बघ एकदा. तुझेच रूप पाहशील माझ्याकडे एकदा. मी मुलगी बहीण पत्नी तर माझी आई. मग मला गर्भातच मारायची का गं तुला घाई? सांग ना गाई का गं तुला घाई? समजावून सांग ना आजोबांना. मी समजते तुझी केली वाई धडपड. तरी समजावं सगळ्यांना मी कोणते हट्ट नाही करणार ग. ताईचे जुने कपडे घालणार. बाबांचं नाव कमावणार. आणि तुमच्या दोघांच्या विचारण्यात तुमची काठी होणार. ती काठी तुम्ही गर्भातच नका करून वाढवा. नका बस नुसते स्त्रीभ्रूण हत्या थांबवून काय होणार? मुलीचं संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार? नको आता फक्त चूल आणि बाळ. नको आता फक्त चूल आणि बाळ. नराधमांची तूच बंद करतात का? नराधमांची तूच बंद करतात का? माझ्या अस्तित्वाची लढाई आता मलाच लढायची. माझ्या अस्तित्वाची लढाई आता मलाच लढायची. अभिमन्यू सारखे चक्री व्याज न अडकता तो भेदणारा कर्ण व्हायचे मला. तो भेदणारा कर्ण व्हायचे मला. आई बाबा सर्वांनी जर तुमच्यासारखा विचार केला असता तर आपल्या भारताला आयरन लेडी पंतप्रधान इंदिरा गांधी, प्रतिभा संपन्न राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, आकाशाला गवसणी घालणारी कल्पना चावला या भेटल्याच नसत्या. अहो आत्ताच बघा ना पाकिस्तानी आतंकवादींना धडा शिकवणारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या